नमस्कार शेतकरी मित्र, तुम्हाला शेळीपालनाविषयी जे काय व्हिडिओ मी बनवत आहे त्याच्याबद्दल तुम्ही भरघोस प्रतिसाद देत आहात। तर सध्या मी तुम्हाला दाखवत आहे की संध्याकाळच्या 10:30 वाजलेले आहेत। तर शेतकऱ्याचं जे जीवन असते ते काय सुखासुखीचं नसते। म्हणजे सकाळी 6 वाजल्यापासून 5 वाजल्यापासून एकदा कामाला सुरुवात झाली की संध्याकाळी 11पर्यंत जोपर्यंत लाईट आहे तोपर्यंत कंटिन्यू काम करतच राहावं लागते। तर मी मागाशी जो हे दाखवला ती टाकी आहे पाण्याची, आणि सध्या लाईट आलेली आहे रात्रीची, तर आम्हाला आता पेयचं पाणी वगैरे भरावं लागणार आहे। पण काय झालं की जो एक मागाशी मी व्हिडिओ टाकलेला, तर तिथं आमच्या रानाच्या शेजारीची एक विहीर बनवलेली आहे, आणि मग ते विहीरमध्ये असे बार वगैरे काढत आहेत विहीरमध्ये। तर हे शेळीपालन आता आत शेडच्या आत लाईट बंद असल्यामुळे तुम्हाला ह्याच्यातून काय दिसेल, तर ते विहिरीमध्ये आज विहिरीचे बार उडवले, आणि त्याच्यामुळे आमचा जो बोर होता तिथं, तर तिथला पाईप फुटलेला आहे आणि त्याच्यामुळे पाणी काय आलेलं नाही। तर आता आम्हाला तिकडे जाऊन तो पाईप वगैरे कनेक्ट करावा लागेल, आणि मग त्याच्यातून पाणी वगैरे येणार, आणि मग उद्यासाठी परत इकडे जे काय डाळिंबाची बाग आहे किंवा शेळ्यांसाठी जी काय वैरण आहे त्याच्यासाठी आम्हाला पाण्याची जुळणा होणार। तर असं आहे, इथं जेवढं सोपं वाटतंय तेवढं सोपं तर अजिबात नाही। इथं बऱ्याच व्यथा आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत जे इतर लोकांना माहीत नाहीत। ते फक्त असं समजतात की शेतकरी म्हणजे एकदा पेरायचं, त्याचं आलेलं उत्पन्न, त्यांना खर्च नसतोय, टॅक्स नसतोय किंवा बाकी गोष्टीचं टेन्शन राहत नाही। बट शेतकऱ्यांच्या व्यथा ह्या शेतकऱ्यांनाच माहिती आहेत, आणि त्या कोणीतरी पुढं येऊन आणि रिअलपणे मांडणं खूप गरजेचं आहे। अरे हे संध्याकाळी आम्ही शेळीपालनाचं शेड म्हणजे बंद केलेलं आहे। इकडे म्हशी वगैरे पण बसलेले आहेत। तर बघूयात आता काय काय होतं, मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळवून सांगेन की नेमकं काय झालं। चॅनलला शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करत जावा, कारण चॅनलचा कंटेंट बनवायला मोटिवेशन मिळतं आणि भारी पण वाटतं। थँक्यू, बाय बाय।